लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असताना महायुती असो महाविकास आघाडी असो यांच्या अनेक जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही। अशात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असलेल्या यांच्या ताब्यात असलेल्या विदर्भातील रामटेक, वाशिम, यवतमाळ, अमरावती या जागांसह सांगलीच्या जागेवरही काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। किंबहुना ठाकरेंच्या ताब्यातील ह्या जागा हिसकावण्याचा प्रयत्न काँग्रेस करताय का असा एक प्रश्न आता उपस्थित होता। या संदर्भामध्ये बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत भंडाऱ्याचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आहेत। नरेंद्र भाऊ, काय सांगाल, एक आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं अस्तित्व मिटत चाललेलं आहे का या महाविकास आघाडीमुळे? हे नक्कीच विदर्भावरती शिवसेना अनेक वर्षापासून अन्यायच करत आहे। आम्ही अनेकदा आम्हाला अनुभव आला आहे की पूर्वी भाजपसोबत जेव्हा शिवसेना होती उद्धव साहेबांची, तर त्यावेळेससुद्धा भाजप म्हणेल तसं ते उमेदवार द्यायचे, भाजप म्हणेल तर ती सीट घ्यायची द्यायचे। आज पण आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येते की रामटेक जी ही सीट आहे ही शिवसेनेची पारंपरिक सीट आहे। मग ती उद्धव साहेबांची सीट असेल किंवा शिंदे साहेबांची असेल, ह्या सीटमध्ये उद्धव साहेबांनी ती सीट लढवायला पाहिजे होती जर समजा शिवसैनिकाला न्याय द्यायचं असेल तर। परंतु त्यांनी ह्यावेळेस काय केलं का बा ती सीट काँग्रेसला देऊन टाकलं। म्हणजे आज पूर्व विदर्भामध्ये एकही सीट ठेवलेलं नाही आहे। भविष्यामध्ये असेच विधानसभाचे सगळे सीट दिलं, कारण आम्हाला 19मध्ये असाच अनुभव आला होता की एकही सीट आम्हाला इकडे ठेवले नव्हते आणि 2 सीट जे एक्सपायरी डेटचे जे होते असे सीट घेतले होते। म्हणजे भाजपने जे म्हणणे ते करायचे। आता पण तसेच आहे की काँग्रेस जे म्हणतील ते करायचं आहे। तर हे खरंच चेहरा उद्धवजीचा आहे। खरं ते पूर्वी BJPला विकायचे आणि आता काँग्रेसला विकतात आणि हे विदर्भाचा विकून मुंबईचा भला करून घेतात, मुंबईचा पाहिजे तशी सीट मागून घेतात। तर हा शिवसैनिकावरती अन्याय आहे। हे उद्धव साहेबांना सोबत नाही असं मला सांगावंसं वाटतं। नक्कीच ही जी आता शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची, ही अगोदर भाजपाला विकली जायची आणि आता काँग्रेसच्या दावणीला बांधले असल्याचा घणाघाती आरोप नरेंद्र भोंडेकर यांनी केलेला आहे। प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।